नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। रमजान ईद हा केवळ आनंदाचा सण नसून तो संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र सण आहे। रमजान ईद निमित्त पोलीस बांधवांना अनोखी भेट, गुलाब पुष्प, अल्पोपहार व पुस्तकांचे वाटप, सामाजिक सलोख्याचा संदेश। शांतता राखणाऱ्या पोलीस प्रशासनाला मानवंदना, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग। अहमदनगर प्रतिनिधी। रमजान ईदच्या पावन निमित्ताने कोठला येथील ईदगाह मैदानावर स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अहमदनगर यांच्या वतीने आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना गुलाब पुष्प, अल्पोपहार तसेच पुस्तकांची भेट देण्यात आली। या उपक्रमातून पोलीस प्रशासनाबद्दल आदर व्यक्त करत समाजात बंधुभाव, एकात्मता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला। ईदच्या आनंदाच्या क्षणी विविध घटकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न विशेष होता। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबाडी साहेब, वाहतूक नियंत्रण शाखेचे बोरसे साहेब, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस अधिकारी व मान्यवरांना महात्मा फुले आणि इस्लाम, अंतिम पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीवनचरित्र, इस्लामी संस्कृती, साने गुरुजी तसेच इस्लाम आर्ट ऑफ लिव्हिंग ही पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली। या पुस्तकांमधून सामाजिक मूल्ये, नैतिकता व मानवी एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने पाणपोई तसेच पोलीस प्रशासनासाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच भिंगार परिसरातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन तसेच सुप्रसिद्ध हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना रमजान ईद सणानिमित्त अल्पोपहार वाटप करून शुभेच्छा देण्यात आले। तसेच नमाजसाठी आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमात स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया चे पदाधिकारी उमेर शेख, जईद खान, मुनज्जर शेख, अरबाज शेख, कैफ शेख, कॉन्ट्रॅक्टर फिरोज शेख, पत्रकार जहीर सय्यद, उमेर मुनाफ शेख, साहेबान जहांगीरदार, हमजा शेख, सुफियान सय्यद, कामरान शेख, ताहा शेख, जाहिद शेख, जुबेर शेख, अरमान शेख, मुश्ताक पठाण, नदीम शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण रमजान महिन्यात शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ईदच्या निमित्ताने समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर आदर वाढविण्याचा संदेश देण्यात आला। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद। ईदगाहवरती रमजान महिन्यातील ईद निमित्त पवित्र रमजान महिन्यातील ईद निमित्त नमाज आहे संपन्न या ठिकाणी मोठ्या उत्साहात झाली। पोलीस बंदोबस्त देखील योग्य प्रमाणात लावण्यात आलेला होता आणि मोठ्या उत्साहात इथली नमाज संपन्न झालेली आहे। सर्वांना रमजान ईद निमित्त आज मी शुभेच्छा देतो। सर्व जे आमचे मुस्लिम बंधू आहेत त्यांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या ईदगाह मैदानावरती रमजान ईदच्या अनुषंगाने जे नमाज पठण झालेलं आहे 10 वाजता नमाज पठण 10 ते 10:30 दरम्यान अतिशय आनंदात आणि उत्साहात झालेलं आहे। मी सर्वांना जे मागच्या 1 महिन्यापासून जे आपला पवित्र रमजान महिना होता त्याच्यामध्ये आपण जे पवित्र रोजे आपण ठेवायचो त्याबाबत आज रमजानचा जो काही आपण ईद साजरी करतो मी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो। आज पवित्र रमजान ईदच्या निमित्त ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये SIO स्टुडंट विंग त्याचप्रमाणे आय लव्ह अहमदनगर फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांसाठी या ठिकाणी थंडगार पाणीचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनासाठी अल्प उपहाराचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं सगळं त्यांचे बंदोबस्त आणि नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। सर्व SIO चे सर्व पदाधिकारी असतील, सर्व सदस्य असतील
त्यांना मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय सकाळपासून कष्ट घेऊन त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचा मी सर्वप्रथम आभार मानतो आणि समस्त अहमदनगरकरांना रमजान ईदच्या निमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपल्या शहराची आपल्या देशाची उत्तर प्रगती त्या ठिकाणी व्हावी यासाठी आपण अल्लाहच्या दरबारी आज या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहमदनगर. आज स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अहमदनगरच्या वतीने ईदगाह मैदानमध्ये पोलीस प्रशासनासाठी आपण या अल्पहारचा आपण जे वाटप केलेलं आहे त्याचा उद्देश असा होता की जो ईद सण असतो तो रमजान मध्ये जे मुसलमान बंधू जे 30 दिवसाचे रोजे ठेवतात, अल्लाच्या वतीने एक जल्लोषाचा दिवस असतो ईद. त्याच्यात अल्लाने म्हणलंय की आपल्या जवळच्या लोकांना आपल्या देशाच्या लोकांना सामील करावं. त्यासाठी SIOच्या वतीने 500 अल्पहारचा वाटप केलं गेलं. त्याच्यात आम्ही जे हे 3 खजूर, एक हलवा, वॉटर बॉटल आणि एक इस्लाम संदेशचा एक कार्ड दिला. पोलीस प्रशासनासोबत आम्ही शेअर केलं. त्यांचा खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटला. हे जे काम आहे ते सगळ्या नगरकरांचा करण्याचं आहे. हा इस्लामची शिकवण आहे की आपण सर्वांना जोडून त्यांच्यासोबत संवाद करून जे आपण आपले मुद्दे ठेवावे आणि समाजामध्ये प्रेम बंधुत्व ही वाढावी आणि आपण सगळे समृद्ध व्हावे. धन्यवाद. आज स्टूडेंट इस्लामिक ऑर्गेनाइजेशन इंडिया की तरफ से हमने जो है आज पुलिस प्रशासन को एज अ गिफ्ट जो है पाउच और कुछ किताब दिए ताकि नमाज के टाइम पे वो 3-4 घंटे जो है धूप में हमारे साथ ड्यूटी करते हैं. तो हमारा भी ये फर्ज है कि हम उनको फेलिसिटेट करें, उनकी जो मेहनत है उनको अप्रिशिएट करें. और हम चाहते हैं कि नगर का जो माहौल है इसमें पीस शांति रहे, सब मिलके रहे, जिस तरह पहले से रहते थे उस तरह से रहे. ये एक पैगाम हम स्टूडेंट्स देना चाहते थे और ये एक एक्टिविटी हमने की. आप सबका बहुत शुक्रिया. पुलिस लोगों ने अच्छा कोऑपरेट किया और इस्लामिक ऑर्गेनाइजेशन से सबको जो है अस्सलाम वालेकुम. आज इधर ईदगाह मैदान में ईद का प्रोग्राम बहुत अच्छे से मनाया गया. हमने जो स्टूडेंट इस्लामिक ऑर्गेनाइजेशन की तरफ से जो पुलिस धूप में काम करते हैं और जो हमारे लिए जो इस ईद के प्रोग्राम को अच्छा बनाते हैं उनके लिए हमने एक ईद का पैकेट बनाए थे. इसमें शुरकुरमा, इसमें रवा वगैरह, पानी की बोतल, खजूर हम उनको एज अ गिफ्ट देना चाहते थे और उनको शुक्रिया अदा करना चाहते थे उनका कि आप हमारे लिए जो काम कर रहे हैं बहुत ही अच्छा है. और उसके बाद जितने भी हमारे जो भाई लोग हैं, जो वतनी भाई है, जो हमारे नॉन मुस्लिम लोग हैं, उन तक मैं ये पैगाम पहुंचाना चाहता हूँ कि हम जो है ईद का प्रोग्राम और आपके जैसे दूसरे जो त्योहार आते हैं उसमें हम मिलकर भाईचारे के साथ ये पैगाम को फैलाएं और जो हमारी जो इतनी पुरानी संस्कृति है उसको हम बरकरार रखें कि भाईचारे की, आपसी भाईचारे की. तो स्टूडेंट इस्लामिक ऑर्गेनाइजेशन की तरफ से मैं आप सबको ईद मुबारक की देतो. आज या ठिकाणी ऐतिहासिक अहमदनगर मध्ये रमजान ईद नमाज मोठ्या उत्साहाने साजरी झाली. या नमाज मध्ये अहमदनगर तर अहमदनगर युवा फाउंडेशन, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ यांच्यातर्फे अहमदनगर वासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी SIO तर्फे पोलीस डिपार्टमेंट जे सकाळपासून या ईदची नमाजसाठी आपला बंदोबस्त ठेवतात त्यांना अल्प उपहार देण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले आणि इस्लाम ही पुस्तक देण्यात आली. त्यानंतर सगळ्या पोलीस डिपार्टमेंट यांना पाणी, थंडगार पाणीची व्यवस्था करण्यात आली आणि सगळं अहमदनगर वासियांतर्फे ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. आम्ही या ठिकाणी SIO तर्फे सर्व महाराष्ट्राला ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कार्यामध्ये ज्यांनी हातभार लावला त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो.